Today's topic is drug metabolism. त्याला बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग्स असं सुद्धा म्हणतात. हा एक्झामच्या दृष्टीने खूप खूप महत्वाचा टॉपिक आहे. थोडासा किचकट आहे. थोडासा किचकट याच्यासाठी याच्यामध्ये बरेचसे केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्रीचे टर्म्स असतात, ज्याची आता आपल्याला सवय थोडीफार गेलेली. त्याच्यामुळे ऐकून घ्या, 2-3 वेळा ऐका. कधी-कधी समजायला थोडासा वेळ लागतो. बट वन्स यू अंडरस्टँड इट, इट बिकम्स व्हेरी इझी. So today's topic is biotransformation. तर क्वेश्चन असे असतात बरं का, वाय डू यू नीड बायोट्रान्सफॉर्मेशन ऑर ड्रग मेटाबॉलिझम, किंवा व्हॉट हॅपन्स इन बायोट्रान्सफॉर्मेशन ऑर ड्रग मेटाबॉलिझम, वेअर बायोट्रान्सफॉर्मेशन ऑर ड्रग मेटाबॉलिझम टेक्स प्लेस. हे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या आपल्या आन्सर मध्ये इन्क्लूड करायचं, किंवा असं काय नाही तर डायरेक्ट क्वेश्चन येतो 7.5 मार्काचा, राईट क्वेश्चन राईट अबाउट बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द ड्रग, किंवा राईट अबाउट ड्रग मेटाबॉलिझम. आता ड्रग मेटाबॉलिझम याचा अर्थ कसं आहे, ड्रग हा बॉडीमध्ये आलेला आहे. बॉडीमध्ये आल्यानंतर तो त्याच्यावरती काय काय प्रक्रिया होते, व्हॉट द बॉडी डज टू ऑल दोज दॅट ड्रग, that will come in drug metabolism. So what happens in biotransformation? In biotransformation, there is chemical alteration of the drug. ड्रग मध्ये केमिकलीच अल्टरेशन होत असतात. आता ड्रग मध्ये केमिकल अल्टरेशन करायचं कारण काय, वाय डज द बॉडी डू केमिकल अल्टरेशन टू द ड्रग्स? तर आपण अगोदर ऍब्झॉर्प्शन मध्ये बघितलेलं आहे. ऍब्झॉर्प्शन होताना तो जो ड्रग असतो, ड्रग आत येण्यासाठी कुठला मेम्ब्रेन क्रॉस करायला लागतो, तर त्याला लिपिड मेम्ब्रेन क्रॉस करायला लागतो. तर लिपिड मेम्ब्रेन क्रॉस करण्यासाठी काय करायला लागतो, तो ड्रग हॅज टू बिकम लिपिड सॉल्युबल, अनआयोनाइज्ड किंवा नॉन पोलर असतो तो ड्रग, तरच तो बॉडीच्या आत येतो, ते बॉडीचे मेम्ब्रेन्स आत एंटर करू शकतो. आता ड्रग तर आलेला आहे, इट इज अ फॉरेन मटेरियल, किंवा त्याचं ऍक्शन झालेलं आहे. आता बॉडी म्हणणार की बस तुझं काम संपलं, आता तू बाहेर जा. पण ड्रग ऑन इट्स ओन कॅनॉट गो आउटसाइड ऑफ द बॉडी, बिकॉज इट इज लिपिड सोल्युबल. आत आलाय तर बाहेर तो जाऊ शकत नाही. तर बाहेर जाण्यासाठी दॅट ड्रग इज नीडेड टू बी रेंडर्ड आयोनाइज्ड, लिपिड सोल्युबल करायला लागतो. किंवा सॉरी, मी चुकलो, दॅट ड्रग विच वॉज लिपिड सोल्युबल हॅज टू बी कन्व्हर्टेड इन टू लिपिड इनसोल्युबल. लिपिड इनसोल्युबल म्हणजे काय, वॉटर सोल्युबल किंवा आयोनाइज्ड. त्याच्यामुळे काय होणार, जेव्हा केव्हा किडनीच्या फिल्ट्रेट मधून, त्या फिल्ट्रेट बरोबर त्या ड्रग ऑल्सो गेट्स फिल्टर्ड आउट. वन्स दॅट ड्रग गेट्स फिल्टर्ड आउट, त्याचं परत रिअब्झॉर्प्शन होत नाही, अँड इट इज एक्सक्रिटेड टू द रिनल ट्यूब्यूल्स. सो व्हॉट हॅपन्स इन biotransformation, the drug which is non-polar, the drug which is unionized, the drug which is lipid soluble is converted into non-polar चा polar होतो, unionized चा ionized होतो, आणि लिपिड सोल्युबलचं लिपिड इनसोल्युबल होतं. तर या सगळ्यांचा एन रिझल्ट काय होतं, जेव्हा ब्लड गोज टू द किडनीज, त्याचं आपलं ग्लोमेरुलर फिल्ट्रेट तयार होतं. त्या ग्लोमेरुलर फिल्टरमध्ये आयदर द ड्रग or its metabolite gets filtered out and it is not reabsorbed. आता reabsorption झाल्या नसल्यामुळे काय असणार आहे, that drug gets excreted. So body is free of that foreign material. So this is what happens in biotransformation. आता काय काय ड्रग, आता हा एमसीक्यू क्वेश्चन आहे. फ्यू ड्रग्स विच आर हायड्रोफिलिक ड्रग्स, म्हणजे हायली पोलर, एकदम आयोनाइज्ड ड्रग असतात. सम ड्रग्स बाय देमसेल्फ दे आर हायली पोलर और आयोनाइज्ड. आता हायली पोलर किंवा आयोनाइज्ड ड्रग आहेत, हे ओरली तर दिले गेलेले नाही आहेत, हे काहीतरी आयव्ही दिलेले आहेत किंवा पॅरेंटरली दिलेले ड्रग आहेत. एक्झाम्पल स्ट्रेप्टोमायसिन, निओस्टिग्मिन, पॅनक्युरोरिम. दीज ड्रग्स आर व्हेरी लिटल बायोट्रान्सफॉर्म, त्यांना बायोट्रान्सफॉर्म करायची गरजच नाही बॉडीला. सो दे आर एक्सक्रीटेड अनचेंज. लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वायवा क्वेश्चन. विच ड्रग्स आर excreted unchanged? The drugs which are hydrophilic, the drugs which are highly polar, the drugs which are ionized. आणि त्याचे एक्झाम्पल स्ट्रेप्टोमायसिन, निओस्टिग्मिन, पॅनक्युरोरिन. हा वायवामध्ये ओरल सुद्धा क्वेश्चन असू शकतो किंवा स्पॉट मध्ये सुद्धा असू शकतो 2 मार्काला. सो विच ड्रग्स आर एक्सक्रीटेड अनचेंज, मार्क करून ठेवा तुम्ही जेव्हा केव्हा लिहिणार. सो दीज आर
streptomycin, neostigmine, pancuronium. These are hydrophilic drugs which are highly polar, ionized. Already हे highly polar आहेत, highly ionized आहेत, highly water soluble आहे. त्याच्यामुळे त्याच्यात प्रक्रिया करायची गरजच नाही. ते किडनीमध्ये फिल्टर आउट होणार आणि दे आर एक्सक्रीटेड अनचेंज्ड. नाव आता आपण बायो ट्रान्सफॉर्मेशन वाचतोय. तर बायो ट्रान्सफॉर्मेशन कुठे होतं? वेअर डज दिस बायो ट्रान्सफॉर्मेशन हॅपन इन द बॉडी? सो प्रायमरी साइट फॉर ड्रग मेटाबॉलिझम इज लिव्हर. बॉडीची केमिकल लॅबोरेटरी काय आहे? लिव्हर आहे. सो प्रायमरी साइट ऑफ ड्रग मेटाबॉलिझम इज लिव्हर. बट देर आर अदर साइट्स ऑल्सो. अदर साइट्स कुठे आहेत? किडनी, इंटेस्टाईन, लंग्स अँड प्लाझ्मा. इथे सुद्धा बायो ट्रान्सफॉर्मेशन to some extent होऊ शकतो. But primary site for metabolism or biotransformation is liver. Other sites are kidney, intestine, lungs and plasma. Viva question. Examiner विचारतो, where does drug metabolism happen or where does biotransformation happen? तर सांगायचं biotransformation primarily happens in the livers. The other sites are kidney, intestine, lungs and plasma. So what is the end result of metabolism or what is the end results of biotransformation? The end result of drug metabolism or biotransformation is the drug gets inactivated and gets excreted out the body. So the end result of drug metabolism is inactivation and excretion of the drug. आता बायोट्रान्सफॉर्मेशन होताना काय काय होऊ शकतं? what things can happen in biotransformation? The drug which is in active form, it can get converted to an inactive metabolite. तो ड्रगचा inactive metabolite तयार होऊ शकतो. This is also a why question. Biotransformation मध्ये which drugs gets converted into inactive metabolites? So most of the drug and their active metabolites जे काय असतील they are rendered inactive or less active. The example is phenobarbital gets converted to hydroxyphenobarbital. फेनिटाईन गेट्स कन्वर्टेड टू पी हायड्रॉक्सीफेनिटाईन. लक्षात ठेवा, दोन्ही CNS चे ड्रग आहेत. लक्षात ठेवण्यासाठी अशी टिप करायची. ऍक्टिव्ह टू इनऍक्टिव्ह कशामध्ये असते? CNS मध्ये. CNS जर जास्त डाऊन झालं तर प्रॉब्लेम होणार. त्याच्यामुळे ते काय करतो, तो ड्रग त्या CNS ड्रग आपलं बॉडी त्या CNS ड्रगला इनऍक्टिव्ह करतो. सो आवर माइंड स्टार्ट्स वर्किंग. सो फिनोबार्बिटोन gets converted into inactive, less inactive. So inactive hydroxyphenobarbital. फेनिटाईन गेट्स कन्वर्टेड टू पी हायड्रॉक्सीफेनिटाईन. आता इकडे गंमत बघा, फिनोबार्बिटॉनचं काय झालं? हायड्रॉक्सी फिनोबार्बिटॉन. ते हायड्रॉक्सिल ग्रुप आपल्याला लक्षात असेल केमिस्ट्रीमध्ये OH ग्रुप C2H5OH अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हायड्रॉक्सी, याच्यामध्ये OH ग्रुप एक तयार झालेला आहे. फेनिटॉईन मध्ये पी हायड्रॉक्सी फेनिटाईन एक OH ग्रुप तयार झालेला आहे. हे काय असते हे तुम्हाला नंतर गंमत म्हणून लक्षात येईल बरं का. पण आता लक्षात ठेवा, असं काहीतरी गंमत होते. Second thing which can happen, an active drug can get converted into active metabolite. हे सुद्धा शक्य आहे. So some drugs partially converted to one or more active metabolites. त्याच्यामुळे तर सम टोटल ऑफ ड्रग्स जे होणार आहे की नाही, त्याचं पॅरेंट ड्रग प्लस मेटाबोलाइट दोघांचं मिळून ऍक्शन. सो सम टोटल इज ऑलवेज मोर. सो सम टोटल ऑफ दॅट ड्रग इज ऍक्शन ऑफ द पॅरेंट ड्रग अँड ऍक्शन ऑफ इट्स ऍक्टिव्ह मेटाबोलाइट. व्हायवा क्वेश्चन. Which drug gets converted into active metabolite in biotransformation? The example is codeine. Codeine gets converted to morphine. Or diazepam gets converted to oxazepam. So this is example where the active drug gets converted into active metabolites. Third question. Inactive drug gets converted into active metabolites. आता काय drugs असे आहेत, they are taken in the form of prodrugs. They are taken in the form of inactive drugs. So that inactive drug is converted into an active metabolites. आता प्रोड्रग वरती सेपरेट 2 मार्काचा किंवा 5 मार्काचा क्वेश्चन असतो. सो वाय अ ड्रग हॅज टू बी टेकन इट इन टू प्रो फॉर्म. त्या ड्रगच्या प्रो ड्रग मध्ये किंवा इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये का घ्यायचा असतो? वाय वी हॅव टू टेक दॅट ड्रग इन प्रो फॉर्म और इनऍक्टिव्ह फॉर्म, तर आपण ते पुढे डिस्कस करूया. सो व्हॉट हॅपन्स यू सी, फ्यू ड्रग्ज आर इनऍक्टिव्ह. म्हणजे त्याचं ड्रग असतो बट त्याची ऍक्शन नसते त्याला अजून तरी. सो दोज ड्रग्स दे आर कन्व्हर्टेड, दोज ड्रग्स दे आर ऍक्टिव्हेटेड इन द बॉडी टू वन और मोर ऍक्टिव्ह मेटाबोलाइट्स सिलेक्टिव्हली ऍट द साइट ऑफ
ऍक्शन. आता फॉर एक्झाम्पल असं विचार करा, दिवाळीच्या वेळी आपण फटाके उडवतो, बॉम्ब उडवतो, त्या बॉम्ब मध्ये धमाका असतो. पण असंच तुम्ही ठेवला तर तो धमाका करणार आहे का? नाही, त्याला काय करायला पाहिजे, चिंगारी लावायला पाहिजे. सो चिंगारी लावली की त्याचा धमाका होतो. तर वाय दिस ड्रग इज गिवन इन प्रो फॉर्म? लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आपण बॉम्ब असाच ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आला तर ट्रान्सपोर्टमध्येच तो उडून जाईल. म्हणून इट इज ट्रान्सपोर्टेड इन अ प्रो फॉर्म. सो बिन चिंगारीचा, आपण चिंगारी नंतर उडतो. सो inactive drugs or prodrugs, they are such that they are converted or activated in the body to one or more active metabolites. कुठे? तर selectively at the site of action. So what are examples? Levodopa. Levodopa is converted into dopamine in CNS. Prednisone, आपण जे वायसोलोनची टॅबलेट घेतो, prednisone is converted into active form, that is prednisolone. हा, तर प्रोड्रग वरती क्वेश्चन बघू. सो व्हॉट इज प्रोड्रग? So prodrug is an inactive form of drug which is converted into active form after metabolism. तर प्रोड्रगचे काय ऍडव्हान्टेजेस काय? व्हाय यू आर गिव्हिंग अ प्रोड्रग? व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस? द प्रोड्रग कॅन बी मोर स्टेबल. इट कॅन हॅव बेटर बायो अवेलेबिलिटी. It can have other desirable pharmacokinetic properties or less side effects or less toxicity. त्याचं काय ते आपण पुढे आणि डिस्कस करूयाच. व्हायवा क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट. गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ प्रो ड्रग्स अँड देअर ऍक्टिव्ह फॉर्म्स. किंवा 2 मार्काला क्वेश्चन सुद्धा येतो, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ प्रो ड्रग अँड ऍक्टिव्ह फॉर्म. किंवा स्पॉट्स मध्ये सुद्धा येऊ शकतो, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ प्रो ड्रग्स अँड देअर ऍक्टिव्ह फॉर्म. तर ह्यातले तुम्हाला जे सोपे वाटतील ते तुम्ही लक्षात ठेवा. किंवा सगळे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, त्यातले 4-5 नक्की लक्षात येईल. लेवोडोपा कन्वर्टेड इंटू डोपामिन, हा इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे हा विसरू नका. इनलाप्रिल इज कन्वर्टेड इंटू इनालाप्रिलॅट, AT. हा, डायपेवेफ्रिन इज कन्वर्टेड इंटू एपिनेफ्रिन. जेव्हा आपण CNS ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम वाचू की नाही, तर डायपेवेफ्रिन आपण करूया. इट इज कन्वर्टेड इंटू एपिनेफ्रिन. prednisone is converted into prednisolone. बॅक एम्पिसिलिन इज कन्वर्टेड इंटू एम्पिसिलिन. हे नाही लक्षात राहिलं तर समजू शकतो. सल्फासालाझिन आपण जे रेग्युलर वापरतो ते लक्षातच ठेवू शकतो. सल्फासालाझिन इज कन्वर्टेड इंटू 5-amino सॅलिसिलिक ऍसिड. असायक्लोव्हिर कन्वर्टेड इंटू असायक्लोव्हिर ट्रायफॉस्फेट. क्लिंडामायसिन पामिटेट इज कन्वर्टेड इंटू क्लिंडामायसिन. मिथेनामिन मॅन्डेलेट इज कन्वर्टेड इंटू फॉर्मल्डिहाइड, त्याचा ऍक्टिव्ह फॉर्म. आता ह्यातला मिथेनामिन मॅन्डेलेट आपण खूप क्लिनिकमध्ये वापरत नाही, पण हा एक्झामच्या दृष्टीने हा मॉलिक्यूल खूप महत्वाचा आहे. मिथेनामिन मॅन्डेलेट कन्वर्टेड इंटू फॉर्मल्डिहाइड. किंवा लेवोडोपा कन्वर्टेड इंटू डोपामिन. एक्झामिनर हे 2 बघतो, हे तुम्ही लिहिलंय का नाही? लेवोडोपाचं डोपामिन किंवा मेथेनामिन मॅन्डेलेटचं फॉर्मल्डिहाइड. प्रोड्रगच्या एक्झाम्पलमध्ये हे 2 गोष्टी बघतोच. प्रेडनिसोनचं प्रेडनिसलोन बघतो, इनालॅप्रिलचं इनालॅप्रिलॅट हे बघतो. हे तुम्ही लिहायला पाहिजे. तर ट्राय टू रिमेंबर दॅट. सो व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस और व्हॉट आर द युजेस ऑफ प्रोडक्ट? द फर्स्ट इज इम्प्रूव्हमेंट इन बायो अवेलेबिलिटी. तेच आपण डिटेलमध्ये बघू. आता डोपामिन काय आहे? इट इज युज फॉर पार्किन्सोनिझम. बट डोपामिन इज समथिंग, तुम्ही ओरली डोपामिन घेतला किंवा IV जरी डोपामिन दिला तर इट डज नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर. तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही. सो इट कॅनॉट बी युज. मग काय करायचं? सो दिस डोपामिन इज गिवन इट इन प्रो फॉर्म, त्याच्या प्रो ड्रग फॉर्म मध्ये दिली. सो इन द फॉर्म ऑफ लेवोडोपा. लेवोडोपा काय करतो? लेवोडोपा क्रॉसेस द ब्लड ब्रेन बॅरियर. ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो. When it enters the brain, it is acted upon by an enzyme called as dopa decarboxylase, and there it is converted into dopamine. हा MCQ question आहे. The enzyme which converts levodopa to dopamine is dopa decarboxylase. आणि बाकी 2-3 डमी आन्सर्स असतील. सो लेवोडोपा कन्वर्टेड इंटू डोपामिन बाय डोपा डिकार्बॉक्सिलेस. आता ब्रेन मध्ये डोपामिन तयार झाला, डोपामिन तयार झाला लेवोडोपामधून, तर काय होणार? ऍक्शन आर सीन इन पार्किन्सोनिझम. आता बेनिफिशियल का बरं का, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यात आपण अजूनही सांगितलं की लेस टॉक्सिसिटी.
हेच लेओडोपाचं डोपामिन जर पेरिफेरल लेवलला झालं असतं तर डोपामिनचे ऍडव्हर्स इफेक्ट्स खूप असतात. तो ऍडव्हर्स इफेक्ट्स आपल्याला दिसतील. सो दिस ऍडव्हर्स इफेक्ट्स आर ऑल्सो रिड्यूस. सो इम्प्रुव्हमेंट इन बायोअवेलेबिलिटी प्लस लेस ऍडव्हर्स इफेक्ट. Now, duration of action is prolonged sometimes if you give a product. So, phenothiazines, CNS चा drug आहे, जेव्हा CNS आपण बघू तेव्हा येईल. So, phenothiazines, they have a short duration of action. Esters of phenothiazine, जर phenothiazine आपण एस्टर फॉर्म मध्ये दिलं, एक्झाम्पल फ्लूफेनाझिन, इट हॅज लॉंगर ड्युरेशन ऑफ ऍक्शन. त्याच्यामुळे डोज रिपिटेशन करायची गरज नाही पडत. इम्प्रुव्हमेंट इन द टेस्ट. क्लिंडामायसिन हॅज व्हेरी बिटर टेस्ट. आणि क्लिंडामायसिन आपण बच्चूजना वगैरे पण देत असतो, त्याच्यामुळे खूप अनपॅलेटेबल आहे. सो दिस क्लिंडामायसिन इज गिवन इन द फॉर्म ऑफ क्लिंडामायसिन पामिटेड प्रोडक्ट. तो बॉडीमध्ये गेला, त्यातला पामिटेट निघून जातो, क्लिंडामायसिन ऍक्टिव्ह होतो. सो इट हॅज इम्प्रूव्ड टेस्ट, इट इज पॅलेटेबल. साईट स्पेसिफिक ड्रग डिलिव्हरी. आता हा मिथॅनामाइन मॅन्डेलेट नावाचा ड्रग आहे, युरिनरी अँटीसेप्टिक म्हणून आपण वापरतो UTI मध्ये. पण तो बॉडीमध्ये कुठं काम करत नाही. तो जेव्हा काय युरिनमध्ये जातो, त्या युरिनमध्ये गेल्यावर युरिनचा pH ऍसिडिक असतो. सो व्हॉट हॅपन्स इन द ऍसिडिक pH ऑफ द युरिन, दिस मिथॅनामाइन मॅन्डेलेट it gets converted into formaldehyde. Formaldehyde ला urinary antiseptic action असते. So this is site specific delivery. So आपण पहिले जे सांगितलं, what are the benefits of prodrug? The benefits of prodrug are, prodrugs are more stable. Prodrugs have better bioavailability. Prodrugs have desired pharmacokinetic properties. Prodrugs have less side effects and toxicity. हे लेस साईड इफेक्ट्स अँड टॉक्सिसिटी जेव्हा आपण पार्किन्सोनिझम करू की नाही, तेव्हा ते कळेल. ते लेवोडोपाचं डोपामिन मध्ये पेरिफेरल कन्व्हर्जन झालं, इट शुड गेट कन्व्हर्टेड इन टू द CNS, बट पेरिफेरली कन्व्हर्जन झालं तर डोपामिनचे ऍडव्हर्स इफेक्ट्स येतात. सो डोंट फॉरगेट दॅट. ओके, सो व्हॉट हॅपन्स इन बायोट्रान्सफॉर्मेशन. आपण बायोट्रान्सफॉर्मेशन तर बघितलं. व्हॉट हॅपन्स इन बायोट्रान्सफॉर्मेशन. तर बायोट्रान्सफॉर्मेशन मध्ये रिॲक्शन्स ब्रॉडली 2 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करतो. फर्स्ट इज कॉल्ड एज नॉन सिंथेटिक रिॲक्शन्स. तर पहिला नॉन सिंथेटिक आहे, तर दुसरा कुठला आहे, सिंथेटिक. त्या नॉन सिंथेटिकला आपण फेज 1 सुद्धा म्हणतो, सिंथेटिकला फेज 2 रिॲक्शन. नॉन सिंथेटिक रिॲक्शन्स हे फंक्शनलायझेशन रिॲक्शन्स असतात. फंक्शनलायझेशन रिॲक्शन म्हणजे काय, ओनली अ फंक्शनल ग्रुप इज जनरेटेड or exposed. The metabolite can be active or inactive. आता हा फंक्शनलायझेशन आहे, तर हा काय, कॉन्ज्युगेशन आहे. कॉन्ज्युगेशन म्हणजे काय असणार आहे, तर हा जो फंक्शनल ग्रुप तयार झालेला असतो किंवा त्याच्यावरती दुसरा एक रॅडिकल कॉन्ज्युगेट केला जातो. सो देर इज समथिंग अटॅचमेंट. सो अ न्यू प्रोडक्ट इज क्रिएटेड. सो सिंथेटिक. सो दिस इज फेज 2